दाखवू शकतो तुम्हाला। हे करंट आहे। अगर याच्यानं कोणी जीवितहानी झाली तर याचा जबाबदार कोण राहणार? नमस्कार, मी आकाश पंजाबराव पातुरकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अचलपूर शहराध्यक्ष। रासेगाव अचलपूर रोड बायपास अब्बासपुरा चौकंडी हा एरिया। मी ह्या रस्त्यानं जात असताना इथं एक गोष्ट आढळली आहे। बाहेर फिरायला येतो आम्ही जेवण झाल्यानंतर, तर एक गोष्ट आढळली की हा जो इथला पोल आहे याच्यामध्ये करंट येत आहे। तर माझं प्रशासनाला हेच म्हणणं आहे की समजा इथं करंट लागून कुणाला काही जीवहानी झाली किंवा कुठला काही प्रॉब्लेम झाला तर जिम्मेदार कोण राहणार? आमच्या एरियातले जे नागरिक फिरायला येतं जेवण झाल्यानंतर फिरतात, तुम्ही पाहू शकता। सध्या तर माझ्या कोणी दिसत नाही, पण फिरतात तर त्याला करंट लागून काल एका लहान मुलाला करंट लागला होता। तर त्यांनी मला सांगितलं, तर मी आता प्रत्यक्ष येऊन इथे तुम्हाला दाखवू शकतो, व्हिडिओमध्ये तुम्ही चेक करू शकता। रोड सांगणार राशीगाव रोड राशीगाव रोड हा पाहू शकता, खूप सारं करंट त्याच्यामध्ये। हा अचलपूर रासेगाव बायपासचा रोड आहे। ते कालपासूनच सुरू झालेलं आहे आणि कालपासून त्यामध्ये करंट आलेला आहे। तर आता याच्यामुळं कोणाला कोणत्या नागरिकांना जीवहानी झाली किंवा कोणती इजा पोचली तर याची दक्षता कोण घेईन बा, काही याला कारणीभूत कोण राहील? मला हेच पुन्हा प्रशासनाला की हे लवकरात लवकर जो हे आहे जो करंटचा पोल आहे याच्यामध्ये सगळं चेक करून घ्या आणि पुढचे पण 2-3 पोलमध्ये करंट आहे तर ते प्रशासन लवकर त्यावर कारवाई करावी, एवढीच विनंती। इथं इलेक्ट्रिक पोल हे लाईन चालू झालेले आहे, खूप दिवसांना बंद होते, पण ह्या पोलमध्ये करंट आहे। हे दाखवू शकतो तुम्हाला। हे करंट आहे। अगर याच्यानं कोणी जीवितहानी झाली तर याचा जबाबदार कोण राहणार? तर तरी प्रवीण साहेब याच्याकडे लक्ष द्यावे। हा करंट आहे। हा मंत्रा बोला बरं 2-4 मिनिट व्हिडिओ वायर फाईट